पण जनतेला तर आणखी एक आश्वासन देण्यात आलेलं होतं, ते आपल्याकडनं असू दे किंवा त्यांच्याकडनं असू दे, ते म्हणजे आरक्षणाचा प्रश्न अजूनही भिजत घुंगडं असल्याचं दिसतं. अनेक वेळेला आर अल्टिमेटम दिले जातात, ते नेते आले गेले, त्यांच्या विरोधात अनेक नेते उपस्थित झाले. मग पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा, जातीपातीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे? बघा, आश्वासनं खूप दिली. हं. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ म्हणून हं. त्यांच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं. पण आपल्याही मॅनिफेस्टोमध्ये होतच की. आता आम्ही कुठे आलो सत्तेवर? आता हं. आम्ही सत्तेवर आलो असतो तर आम्हाला प्रश्न विचारला गेला असता. सत्तेत आलेत ना, ते 1500 देणं शक्य होत नाही. त्यातील निम्म्या बहिणींची नावं नवीन अटी शर्ती घालून, मग टू व्हीलर असेल कापा, हं. 4 व्हीलर असेल तर, घरामध्ये 5 एकर शेती असेल त्यांना निकष काढून लावले. टाका. निकष लावले, नवीन निकष लावले, नवीन नियम लावले. त्यामध्ये मग स्लॅबचा घर असेल त्याही बहिणीचं नाव. पूर्वी हे खरं म्हणजे हा मोठा एक भ्रष्टाचार होता. हं. 4 घरामध्ये 4 जर महिला असतील, ऍडव्हान्समध्ये पैसे दिलेत मतासाठी, एका महिलेच्या खात्यामध्ये 7,500 रुपये टाकले गेले. हं. आता 7,500 रुपये तुम्ही देऊन ते मत विकतच घेतलं, मतं मिळाली, एवढे मोठा तुम्हाला मॅनेट मिळाला. तिजोरीचा भार कमी करण्यासाठी योजना तुम्ही आणत असताना थोडी तरी विचार करून आणायला पाहिजे. हं. मतं मिळवण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्र विकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणी दिला? हं. महाराष्ट्राला आर्थिक खिळखिळ करण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? अशा पद्धतीने राज्य चालवलं जातं काय? आणि मग आता बंद केले आहेत. आता तुम्ही काही चॅनलनी बातम्या दाखवल्या हं. की शिंदेनी आणलेल्या लोकप्रिय योजना बंद होणार. आणल्या शिंदेनी जरी असली तरी मतं तर सगळ्यांना मिळालीत ना. हं. काय एकट्या शिंदेच्याच मतं लोकांना मतं मिळालीत काय? पक्षाला मग मतं त्याला मिळाली? ब्रेक देवेंद्र फडणवीसांचा का? त्यांना वस्तुस्थिती आता माहिती आहे. हं. राज्याची आर्थिक स्थिती काय आहे आणि आपण काय करू शकतो हे सगळी स्थिती माहिती आहे. त्यामुळं निर्बंध आणल्याशिवाय किंवा बंद केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही म्हणलात आम्हाला ते वसुलीचं, हं. अरे आता कोण राज्यात वसुली करतोय? भ्रष्टाचार तळागाळापर्यंत इतका वाढलेला आहे हं. की खालचा माणूस पैसे घेतल्याशिवाय सामान्य माणसाचं कामच करत नाही. दलालांचा मोठ्या प्रमाणात कार्यालयामध्ये सुळसुळाट झालेला आहे. हं. शेतकरी, गरीब माणूस, बेरोजगार हा त्या सगळ्यापासून आता कार्यालयीन व्यवस्थेपासून, शासकीय व्यवस्थेपासून आता दूर गेलेला आहे. हं. तो हक्कासाठी सुद्धा दरवाजे जाण्याची हिंमत करत नाही, कारण पैसे घेतल्याशिवाय एकही अधिकारी काम करत नाही. हे महाराष्ट्रातील एकूण परिस्थिती झाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.